सभापती महोदय, एक अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, कारण की जवळजवळ 27,000 एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे. सभापती महोदय, उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे 17 देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे. नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे, हे उत्तरामध्ये सभापती मध्ये आपल्याला लक्षात येईल. आणि शासन किती गतिमान आहे, एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल. आपल्याला सभापती महोदय 7/2/2024 ला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेलं. 28/2/2024 ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे 20 दिवसामध्ये ह्याची आखणी करून 12,589 गट हे हुडकण्यात आले. हा रस्ता 27,000 एकरातून या ठिकाणी जाणार आहे. याची माहिती 20 दिवसात जर शासनाने काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल 20 दिवसामध्ये. आणि त्याचबरोबर लगेच 7/3 ला या संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली. 50 वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये, त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो. एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला देणं जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का? नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे. हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्यानं हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली? हा सगळा घोळ बघितल्यानंतर सभापती महोदय, वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे, महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनीत झालेला जिल्हा आहे. हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न, याच्या मागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते. पावनार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे. त्या ऐतिहासिक वारसा विनोबा भावेंचा असेल, आमटे साहेबांचा असेल, सिंधुताई सकपाळ असतील, अनेक दिग्गज मंडळींचा ऋणानुबंध असणारा हा जिल्हा आहे. आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे. हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा. एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी, एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडली. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला, कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला, संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला, गगनबावड्याला मार्गाने जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला. कुठेही लोकांनी विरोध केलेला नाही. कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही, भूसंपादन झालेलं आहे. या रस्त्याला जो विरोध आहे, कारण की पॅरलल मार्ग, या रस्त्याला प्रचंड असा पॅरलल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातलं आम्हाला माहित नाही. काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवेत कोणतरी हुजूर आहे. आता इथं हुजूर कोण आहे मंत्री महोदयांनी जाहीर करावा. जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो. मागणी नसताना हा रस्ता, आमचं म्हणणं आहे सभापतीमध्ये, शक्तीपीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल, 86,000 कोटीपैकी 5,000 कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या. आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसांना हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडे. तो वारकरी आमचा चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय. तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसांना रस्ता मागितलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं, हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे. पॅरलल याला रस्ते त्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत. टोल 1,500-2,000 रुपये असणार आहे. आज विमानाच्या तिकिटाने नागपूर ते गोवा 4,500 मध्ये माणूस जातो. तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च 10-12 हजार रुपये येणार आहे. तुम्ही म्हणता 8 तासात 10 तासात या ठिकाणी माणूस जाणार. मागणी नाही, कुणाची गरज नाही. आणि म्हणून सभापती महोदय, याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे. 27,000 एकर शेती आज बाजूला जाणार आहे. त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल, पंचगंगेचा महापूर असेल, या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला. आता बजेटमध्ये कालच
सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त हानी टाळण्यासाठी 200 कोटी रुपयाचा प्रतिसाधकक्षम विकास कार्यक्रम। इकडे 200 कोटी रुपये तुम्ही घालायला लागलाय की पूर थांबवण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला मात्र या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटते, मग 200 कोटी त्यामुळं, आणि इकडे 48 पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून जवळजवळ 94% सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे। नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे? या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का? समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला, प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे। आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय। आणि म्हणून आमची सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे, शेवटचं वाक्य यातलं आहे, परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल, त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई। आमची मागणीच नाही आहे, मागणी चौपट दर द्या 10 पट दर द्या मागणीच नाही आहे। आमची मागणी हा रस्ता रद्द झाला पाहिजे, गरज नसलेला रस्ता आहे। 86,000 कोटीचा आता 56,000 रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधनं। 86,000 कोटी अजून वाढवून अजून किती वाढवणार आहात कर्ज? त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापती महोदय की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे। त्याबद्दल शासनाने स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे। पहिलं उत्तर जे मंत्री महोदयांनी घेतलं की आम्ही मार्गक्रमण करणार प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी, मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीनं 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावया मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीनं वाटोळं लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं। तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या। 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीनं अहवाल दिला नाही, सभापती गाडगीळ समितीनं अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे। हे सगळे मुद्दे असताना मंत्री मध्ये स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल। 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा। या ठिकाणी लोकसभेला या 11 लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय, त्याचा परिणाम पाटीलजी सभापती महोदया, आपल्या बाकीच्यांच्या लक्षवेधीचा वेळ घालवतात। आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तीपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत घेतली जाईल। ठीक आहे। लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड। पती महोदय, तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे। सभापती महोदया, ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही, ज्या महामार्गाचं अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्याच्यामध्ये कमिशन वगैरे आलं पाहिजे अध्यक्ष महोदय। ठीक आहे, तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे। नाही आता बसल, मी लक्षवेधी संपवली आहे ती दादाजी भुसे नाही परत सुरू करता येणार। अहो त्यांची लक्षवेधी चालू आहे ना, आणि तुम्ही जागेवर बसला। 1 मिनिट, आता तुम्ही हे पहा, विरोधी पक्ष जागेवर बसल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही। विरोधी पक्ष जागेवर बस, तुम्ही खाली बसा, नाही आता असं उत्तर ऐकायचं नाही। मध्ये सभागृहात तुम्ही आरडाओरडा कराल आणि उत्तर ऐकत असाल। तुम्ही सन्माननीय
सन्माननीय भाई जगताप, सन्माननीय सतेज पाटील, तुम्ही जागेवर जा, त्याच्याशिवाय ते उत्तर देणार नाही. ही अशी पद्धत नाहीये. नाही नाही दादा भुसे तुमचं उत्तर नाही नाही, आता उत्तर नाही नाही, चर्चाच अशी होऊ शकत नाही. ही कुठली पद्धत झाली? नाही नाही, खाली बसा. नाही नको, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दुसरी लक्षवेधी महत्वाची आहे. हे पण तुम्ही चालू द्या आता. दादाजी भुसे खाली बसा तुम्ही, प्लीज तुम्ही खाली बसा. हे पण त्यांना खाली सांगितलंय, खाली सांगा बसा सांगितलंय. हे पण 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे, 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे, ती चालू करायची आपल्याला. त्यामुळे आता मध्ये निवेदन बोलू नका तुम्ही. नाही नाही दादा भुसे, निवेदन बोलू नका. मी 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते. 10 मिनिटं